नमस्कार. मराठी भक्ती कथा चॅनेलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. अशी कल्पना करा, पृथ्वीवर सलग 100 वर्ष पाऊस पडलेला नाही. नदी, नाले, विहिरी सर्व सुकले आहेत. झाडे वाळली आहेत आणि भूक ताणलेले, व्याकुळ झालेली माणसे आणि प्राणी डोळ्यासमोर प्राण सोडत आहेत. अशाच्या भीषण आणि भयानक संकटातून संपूर्ण सृष्टीला वाचवण्यासाठी साक्षात आदिमाता दुर्गेने एक अत्यंत करुण आणि चमत्कारी अवतार घेतला. एक असा अवतार ज्या मातेने सृष्टीची भूक भागवण्यासाठी स्वतःच्या शरीरातून अन्न आणि भाज्या निर्माण केल्या. ती माता कोण होती? तिने त्या क्रूर दुर्गामासूर राक्षसांचा अंत कसा केला आणि तिच्या डोळ्यातील अश्रूंमुळे पृथ्वीवर पुन्हा नद्या कशा वाहू लागल्या, हेच आज आपण या अत्यंत पवित्र आणि पौराणिक कथेतून जाणून घेणार आहोत. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर आताच मराठी भक्ती कथाला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये जय शाकंभरी माता नक्की लिहा. चला तर मग सुरू करूया आजची मुख्य कथा. पौष पौर्णिमा शाकंभरी देवीच्या अवताराची कथा सांगते. ही कथा मानवी जीवनाचा खरा अर्थ उलगडून दाखवते. प्राचीन काळाची कथा. पृथ्वीवर एक राक्षस राज्य करीत होता. त्याचे नाव दुर्गामासूर. तो अत्यंत बलवान आणि पराक्रमी होता. मोठा, धूर्त आणि कावेबाजी होता. दुर्गामासूर देवांचा, मानवांचा, ऋषीमुनींचा फार द्वेष करीत असे. देवांचे जीवन वैभवात, सुखात असे. मानव श्रद्धेने जगत होते, समाधानात राहत होते. ऋषीमुनींचे सामर्थ्य श्रेष्ठ अध्ययनात आणि मंत्रशक्तीत होते. हे सारे दुर्गामासूर सूक्ष्मरित्या पाहत असे आणि अत्यंत द्वेषबुद्धीने मुठी वळवून त्यांचा नाशाचा विचार करी. पण या सर्वांचा नाश नेमका कशात आहे हे त्याला समजत नसे. अखेर एक दिवस उजाडला. विनाशकारी अज्ञात शक्तीने दुर्गामासूराला प्रेरणा दिली. शत्रूचे बळ कशात आहे ते ओळखावे. त्या बळापासून शत्रूला दूर खेचावे. शत्रू निर्बळ आणि हतबल झाला की त्याची हत्या करावी, विजय मिळवावा. दुर्गामासूराने या दृष्टीनीतीचा अवलंब करण्याचे ठरवले. दुर्गामासूर हिमालयावर गेला. ब्रह्मदेवाच्या प्रसन्नतेसाठी तीव्र तप करू लागला. त्यांच्या तपस्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि समोर प्रगट होऊन म्हणाले, असुरा, मी प्रसन्न आहे, वर माग. हात जोडून असुर म्हणाला, देवा, संपूर्ण वेदांचे ज्ञान माझ्याकडेच असावे. संपूर्ण मंत्रशक्ती ज्ञानासह माझ्या हातात यावी. देवतांना मी पराभूत करावे. ब्रह्मदेवाने राक्षसाची धूर्तता जाणली. ते हसले आणि म्हणाले, तथास्तु. ब्रह्मदेवाचा एकच शब्द तथास्तु, पण या एकाच शब्दाने या संपूर्ण सृष्टीमध्ये भयानक विनाशकारक शक्ती निर्माण केली. देव, मानव आणि ऋषी यांच्यात जीवनाला आधार देणारे, मनाला चैतन्य देणारे संपूर्ण वेदज्ञान त्यांच्यापासून निघाले आणि दुर्गामासूराकडे आले. ओजस्वी मंत्रशक्ती सामर्थ्यासह निघाली आणि असुराध्य प्रविष्ट झाली. सृष्टीमधील चैतन्य संपले, शक्ती संपली, सामर्थ्य लोप पावले. देव, मानव आणि ऋषीमुनी तेजोहीन झाले, प्रभाहीन झाले, शक्तिहीन झाले, हतबल झाले. वरदानामुळे शक्तिसंपन्न बनलेला दुर्गामासूर हाहाकार करीत आला आणि त्याने सर्वांचा पराभव केला. सर्वांना हाकून लावले. संपूर्ण जगावर अन्यायाची सत्तेची सत्ता सुरू झाली. अत्याचाराने धूत आला. दुर्गामासूर उन्मत्त, बेभान बनला. मानवाच्या हत्याकांडाचे भयानक पर्व सुरू झाले. अखेर सर्व देव, ऋषी आणि मानव स्वतःला कसेबसे वाचवीत अरण्याकडे धावले आणि गहन अरण्यातील खोल गुहेत शिरले. तेथे लपून बसले. उंच उंच पर्वतांच्या मध्ये दडलेल्या गुहेकडे असुरांचे लक्ष गेले नाही. बाहेरील जगात क्रूर राक्षसांचे थैमान चालू होते. इकडे गुहेच्या आत जीवनाचे नवे पर्व उदयाला आले. सामर्थ्यहीन, ज्ञानहीन, तेजोहीन झालेल्या सर्व देव, मानवांनी, ऋषींनी श्रद्धेची कास धरली. एक वेळी बाहूतील शक्ती नष्ट होते, एक वेळी बुद्धीचे सामर्थ्य नष्ट होते, पण मनामध्ये खोलवर रुजलेली श्रद्धा कधी तर नष्ट होणे शक्य आहे का? नाही. निमालेली श्रद्धा या अंधारी गुहेत जागी झाली. काळ्या अंधारात प्रकाश किरण यावा तसे झाले. सर्व देव, मानव आणि ऋषी जगन्मातेला शरण गेले. आदिमाता महादेवाची उपासना चालू झाली.
गुहेतील भयानकता श्रद्धेमुळे आणि उपासनेमुळे संपली. तेथे निर्माण झाली मंदिराची मंगलता. श्रद्धेमुळे मोठा आधार निर्माण झाला. एक नव्या ओजाचा, तेजाचा, सामर्थ्याचा प्रत्यय सर्वांना आला. उपासनेला सफलता आली. सर्वांच्या समोर भगवती प्रगट झाली. कशी प्रगट झाली, कसे रूप होते तिचे. आगळेवेगळे आणि भव्य सृष्टीमधील उंच उंच पर्वत, डोंगर, हिरवीगार झाडे झुडपे, नानारंगी फुले, पाने, रसरशीत डौलदार फळे यांची सर्वांची मिळून देवू तयार झाली. रूप विविध रंगांनी पण तेजस्वी. जिकडे पाहावे तिकडे देवीचे तेजस्वी डोळे दिसत होते. सर्वजण तिला शताक्षी असे म्हणू लागले. देवीच्या 100 नेत्रांमधून कृपामृतांचा वर्षाव होऊ लागला. या वर्षामुळे सर्वजण उल्हासित झाले. नवा जोम आला, नवे जीवन मिळाले. देवीने अनेक प्रकारच्या भाज्या, फळावर आणि अन्न तयार केले. अनेक रुचकर पदार्थ तयार केले. आईच्या मायेने सर्वांना पोटभर खाऊ घातले. सर्वांना तृप्त केले. या देवीला सर्वजण शाकंभरी देवी असे म्हणू लागले. यानंतर देवी गुहेच्या बाहेर आली. तिने गुहेच्या तोंडावर मोठे तळपते चक्र ठेवले. या चक्रामुळे गुहेतील सगळ्यांचे रक्षण होत होते. देवीने आपली शस्त्र-अस्त्रे बाहेर काढली आणि तिने दुर्गामासुराला युद्धासाठी आव्हान दिले. दुर्गामासुर आपल्या सैन्यासह लढू लागला, पण देवीच्या समोर कोणाचाच टिकाव लागला नाही. राक्षस आणि सैन्य पूर्णपणे मारले गेले. जगावरील मोठे संकट नाहीसे झाले. सर्व ज्ञान मंत्रसामर्थ्यासह देवांकडे, ऋषींकडे आले आणि मानवांकडे परत आले. देवी त्यांना म्हणाली, हे श्रेष्ठ ज्ञान आहे. हीच माझी वाणी आहे. ही माझी मंत्रशक्ती आहे. हेच माझे एक स्वरूप आहे. ज्ञानाची उपासना करा, मंत्रशक्तीची आराधना करा. हीच माझी खरी उपासना आहे. तुमचे कल्याण होवो. एवढे बोलून देवी अंतर्धान पावली. शाकंभरी देवी ही खऱ्या अर्थाने माऊली देवी होती. तिने सर्वांचे रक्षण केले, पालनपोषण केले, खऱ्या आराधनेचा मंत्र दिला आणि जीवनातील श्रेष्ठ मूल्याचा संदेश दिला. म्हणूनच पौष पौर्णिमेला शाकंभरी देवीची उपासना केली जाते. आणि अशा प्रकारे जगन्माता शाकंभरी देवीने पृथ्वीवरील दुष्काळ नष्ट करून पुन्हा एकदा आनंदाचे दिवस आणले आणि देवांना त्यांचे वेद परत मिळवून दिले. म्हणूनच मित्रांनो, जेव्हा जेव्हा सृष्टीवर संकट येते तेव्हा तेव्हा ती माता कोणत्या ना कोणत्या रूपात धावून येतेच. पौष महिन्यातील पौर्णिमेला शाकंभरी जयंती साजरी केली जाते. ही माऊली आपल्याला अन्न देते, तीच ती शाकंभरी माता आहे. श्रोत्यांनो, तुम्हाला शाकंभरी देवीची महिमा आणि अवतार कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर या कथेने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. पुण्यपत्रात पडून घ्या. अशाच अनेक सुंदर पौराणिक कथा आणि भक्तिमय कथा ऐकण्यासाठी तुमच्या लाडक्या मराठी भक्ती कथा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि पवित्र कथेसह. तोपर्यंत आई जगदंबेची कृपा तुमच्यावर कायम राहो. ही शाकंभरी माता. जय शाकंभरी माता. धन्यवाद.